डिस्चार्ज मिळू शकतो शरद पवार यांना याबद्दलची माहिती सध्या डॉक्टरांकडून दिली जात होती। एक महत्त्वाची घडामोड आता वळणार आहोत पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष आहे का ही शंका असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानावरून सतेज पाटील यांनी सरकारवर टीका केली। शासनानं त्वरित पंचनामे करून प्राथमिक मदत केली पाहिजे असंही सतेज पाटील यांनी म्हटलंय। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, सरकार गांभीर्यानं घेत नाही असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। आता अवकाळीचा दणका पुन्हा मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात बसलेला आहे। तातडीनं पंचनामे केले पाहिजेत आणि प्राथमिक मदत ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। परंतु सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे लक्ष आहे का ही शंका या सगळ्या एकूण वातावरणातून त्या ठिकाणी निर्माण होते। अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मागच्यात असलेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये अद्यापही पीक विमा असो किंवा अनेक अशा प्रकारच्या विषयासंदर्भामध्ये सरकार गांभीर्याने घेत नाही। आत्ता सुद्धा उभी पिकं या ठिकाणी अवकाळी पावसाच्यामुळे अडचणीत आलेली आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे। माझी विनंती आहे आज सभागृहामध्ये आम्ही हा विषय मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका सरकारला भाग पाडू अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना